तर त्या एका त्या स्पीचचं एक वैशिष्ट्य मला हे एक आठवतं पंकज, का मला अगदी प्रांजळ मनाने सांगतो, मला ती स्पीच कशाबद्दल होती तेही आठवत नाहीये, मी काय बोललो होतो तेही आठवत नाहीये, तो कोणता ओकेजन होता मला तेही आठवत नाहीये. अँड दॅट वॉज द टाइम जेव्हा मला पहिल्यांदा कळालं की यार अभिजित, तू जर 5 लोकांसमोर गेला, 50 लोकांसमोर गेला आणि तू जर एखाद्या टॉपिकला धरून, एखाद्या विषयाला धरून जर तू बोलशील, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे की तू लोकांचं लक्ष केंद्रित करू शकशील तुझ्याकडे. तर माझ्याकडे 2-3 स्किल सेट्स होत्या त्या अगदी आपण काही मिनिटांपूर्वी बोलत होतो तिसरीपासून होत्या त्या. बरोबर. बऱ्यापैकी आवाज आहे, थोडंफार बोलता येतं आणि थोडीफार तिन्ही लँग्वेजेसवर कमांड आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी. आपण त्याच्यावरच जास्त शिकलेलो, प्रभाव आपला जास्त आहे त्या लँग्वेजवर. बरोबर. माझ्याकडे सर्वात मोठा प्रश्नचिन्ह होता की मी ते कसं करणार आहे. त्याच्यासाठी मग ते ओव्हरकम करायला मग मी जास्त रिसर्च करायला लागलो, मी जास्त पुस्तकं वाचायला लागलो, मी जास्त लोकांशी बोलायला लागलो आणि सर्वात इम्पॉर्टंट पंकज, मी जास्त फीडबॅक्स घ्यायला लागलो. वेलकम टू पंकज घाडगे शो. चला तर मित्रांनो, आजच्या शोची सुरुवात करूयात. आजचे गेस्ट आहेत अभिजित मांडवे सर. ॲज अ सॉफ्ट स्किल ट्रेनर ते वर्कआउट करतायत पूर्ण एंटायर महाराष्ट्रामध्ये. आतापर्यंत मोर दॅन 5,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. सॉफ्ट स्किल असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, या क्षेत्रामध्ये ते खूप चांगलं काम करतायत. काय आहे नक्की त्यांची स्टोरी, कशा स्वरूपात त्यांनी त्यांचं करिअर स्टार्ट केलेलं आहे, कसं एक जॉब आणि एक पॅशन कसं मॅनेज करतायत आणि काय आहे त्यांचे ड्रीम्स, गोल्स, डिझायर, हे जाणून घेऊयात आपल्या शोमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे अभिजित मांडवे. अँड पंकज, थँक्यू सो मच, तुम्ही मला तुमच्या शोवर आज बोलवलं. इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मी टू एक्सप्रेस माय सेल्फ टू यू, टू युअर शो, टू युअर टीम अँड ऑफकोर्स यू व्ह्युअर्स. तर चालू करायचं म्हटलं तर अगदी मी 3रीत होतो तेव्हापासून माझा पहिला टॉक देतोय. तेव्हा मला फक्त थोडीशी एक जाणीव झाली होती की मी स्टेजवर बोलू शकतो. 3रीतून कसं 10वीत गेलो कदाचित मला कळालंही नाही. थोडेफार मार्क चांगले होते, थोडंफार स्टेजवर बोलत जायचो. तेव्हा फरक इतका होता की मी फक्त स्टेजवर जाऊन जे पाठांतर दिलं होतं ते बोलून टाकायचो. तशीच 10वी गेली, 12वीही तशीच गेली. इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही चांगल्या मार्कांनी पास झालो, घरच्यांच्या हिशोबाने एक चांगला जॉब पण लागला. जॉबला 3 वर्षही झाली. तेव्हा मात्र विषय काढला की ह्या जॉब व्यतिरिक्त मी अजून काही करू शकतो का. त्याचं उत्तर डेफिनेटली होतं हो, काहीतरी मी करू शकतो. तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण स्वतःचेही काही टॉक्स करू शकतो, स्वतःचेही काही लेख लिहू शकतो, स्वतःही आपण आपल्या दृष्टिकोनातून समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर मित्रांनो, हे थोडेसे जे बेबी स्टेप्स होते ते करत करत आज मला माझ्या प्रोफेशनमध्ये ऑलमोस्ट 3.5 वर्ष झाले आहेत पंकज. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट आय एम हिअर टुडे. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी अँड आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू दिस शो. तर अभिजित, 3रीत असताना पहिल्यांदा टॉक दिलाय. येस, ठीक आहे. ओव्हरऑल इंजिनिअरिंग कंप्लीट केली, पुढे जॉब लागला, पण एक कुठेतरी एक स्वतःला शांत बसवत नव्हतं असं म्हणता येऊ शकेल. स्वतःतले स्किल सेट वगैरे सगळेजण वर्कआउट करत असं तुलाही करावं असं वाटलं आणि आजपर्यंत 5,000 लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वर्कआउट केला. तर मला नक्की स्टोरी कशी आहे तुमच्या लाईफची जाणून घ्यायला आवडेल. स्टोरी तसं बघायला गेलं तर एकदम सोपी आहे. मी जसं तुम्ही म्हटले तसं येस 3rd स्टँडर्डपासून मी टॉक्स द्यायला चालू केले होते. पण ते टॉक ॲक्च्युली एक थँक्यू स्पीच होतं कदाचित स्कूलच्या एका फंक्शनचं. तर त्या स्पीचचं एक वैशिष्ट्य मला हे एक आठवतं पंकज, का मला अगदी प्रांजळ मनाने सांगतो, मला ती स्पीच कशाबद्दल होती तेही आठवत नाहीये, मी काय बोललो होतो तेही आठवत नाहीये, तो कोणता ओकेजन होता मला तेही आठवत नाहीये. आठवतो मला फक्त एक गोष्ट, आणि ती गोष्ट म्हणजे त्या स्पीच नंतर माझ्यासाठी ज्या टाळ्या वाजल्या होत्या त्या. ओके, दॅट इज समथिंग आय क्लिअरली रिमेंबर. अँड दॅट वॉज द टाइम जेव्हा मला पहिल्यांदा कळालं की यार अभिजित, तू जर 5 लोकांसमोर गेला, 50 लोकांसमोर गेला आणि तू जर एखाद्या टॉपिकला धरून, एखाद्या विषयाला धरून जर तू बोलशील, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे की तू लोकांचं लक्ष केंद्रित करू शकशील तुझ्याकडे. तर पहिला माझा ध्येय हाच होता की आपण चांगले स्पीचेस देऊ किंवा आपण अँकरिंग करू. जे स्कूलचे फंक्शन्स असतात, आमच्या स्कूलमध्ये बरेच होते असे फंक्शन्स, तसे मी हळूहळू करत राहिलो. आणि दॅट वॉज द टाइम पंकज जेव्हा माझ्यामध्ये तो एक आपण स्टेज फिअर म्हणतो, तो किडा जो असतो तो निघून गेला माझ्यातून. आपण जो एक स्टेजवर येण्याचा कॉन्फिडन्स म्हणतो तो माझ्यामध्ये बिल्डअप झाला. अँड आय रिअली एन्जॉयड दॅट. पब्लिक स्पीकिंग हे लहानपणापासूनच होतं. पब्लिक स्पीकिंग येस, तो किडा जो म्हणतो आपण तो लहानपणापासून. अगदी येस, माझी सर्वात पहिलीची मेमरी जी आहे ती 3रीतली आहे, जी आपण थोड्या वेळापासून बोलत आहोत त्याच्याबद्दल. तर मग हळूहळू ते कॉन्फिडन्स बिल्डअप होत गेला. मग मी न्यूज देत राहिलो, मग स्कूलमध्ये ते टॉक्स देत राहिलो, इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स झाले, दुसऱ्या सिटीजमध्ये गेलो स्कूलच्या तर्फे, असं झालं. प्लॅटफॉर्म्स मोठे मोठे होत गेले. मात्र खंत एक होती पंकज की माझा जो एक्सपांड होता तो एका टॉपिकवरच अडलेला होता फक्त. फॉर एक्झाम्पल
26 जानेवारी आली का 26 जानेवारीबद्दल काहीतरी बोलून मोकळं होऊन जायचं, तेच 15 ऑगस्टलाही डिफेंड करायचं, ग्रँड पेरेंट्स डे असला का अभिजित आहेस थँक्यू स्पीच द्यायला. आय वॉज व्हेरी हॅपी ॲट दॅट टाइम. बट दे केम वन पॉईंट पंकज, जेव्हा मला माहित नाही ही टर्म योग्य आहे का नाही, पण मला शिसारी यायला लागली. शिसारी यायला लागली ह्या गोष्टीची की अरे यार आपण बोलतोय ते चांगलं आहे, पण असं कितपर्यंत बोलत जाणार. कारण की एक गोष्ट खूप फिक्स होती माझ्या मनात की मी एन्जॉय करत होतो ती प्रोसेस. पण काही वर्षांनी मला हे जाणवलं की ती प्रोसेस माझ्यासाठी खूप रटाळ होत चालली आहे. ओके. दॅट वॉज द टाइम जेव्हा मी ठरवलं की बॉस आता काहीतरी नवीन करणं गरजेचं आहे, काहीतरी नवीन. कारण की आत्तापर्यंतच्या पॉईंटमध्ये असं येत होतं की मला एक कागद दिला जायचं की अभिजित तुला 15 ऑगस्टवर हे बोलायचंय. मी तो एक तर घोकमपट्टी करायचो त्या वयात, अजून काही जमायचं नाही मला, किंवा स्वतःचे काहीतरी पॉईंट्स ऍड करून मी सुरू होऊन जायचो. त्याच्यामध्ये माझं असं काही कंट्रीब्युशन नव्हतं अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की माझे स्टेज स्किल्स तिकडे यूज व्हायचे आणि माझा आवाज ऑफकोर्स. हे 10वी पर्यंत तसं चालत राहिलं. 11-12 मध्ये अनफॉर्च्युनेटली माझा अकॅडमिक्सकडे जास्त कल होता, त्याच्यामुळे मी जी पब्लिक स्पीकिंग होती ती 0% हॉल्टला होती, 0%. त्या 2 वर्षांमध्ये मला नाही आठवत मी एकही काही टॉक दिला होता. दॅट वॉज द टाइम मला आठवलं की यार अभिजित तुझ्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते पूर्ण प्रकारे ते एक्सपोज होत नाहीये, पूर्ण प्रकारे ते युटिलाइज होत नाहीये. असं करत करत 12वी मध्ये बरा होतो अभ्यासात, तर जरा चांगले टक्के मिळाले. जे कॉलेज पाहिजे होतं के वाघमध्ये इंजिनिअरिंग तेही मिळालं. सुपर, थँक्यू. पहिल्या वर्षी मला एक बोर्ड दिसलं. मी जेव्हा कॉलेजला एक जात होतो आणि तेव्हा आपले गॅदरिंग्स असतात, बरोबर, दर 6 महिन्याचे गॅदरिंग्स असतात. आय जस्ट एंटर्ड द कॉलेज पंकज, आणि तिकडे एक मोठं ब्लॅक कलरचं बोर्ड होतं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं अँकर्स नीडेड. दॅट वॉज द टाइम मला वाटलं की यार अभिजित इकडे तू जायला पाहिजे. मी त्या ऑडिशन्समध्ये गेलो, समहाव मी तिकडे सिलेक्ट झालो. त्या अँकरिंग कमिटीमध्ये मी झालो. 25,000 ते 30,000 मुलं होते तिकडे, के वाघचे म्हणून, बाकीचे कॉलेजेस पण आपण इन्व्हाइट करतो ते सगळे मुलं म्हणून. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय टेस्टेड 25,000 पीपल लिसनिंग टू मी. आणि तरी माझा कॉन्फिडन्स इकडून तिकडे झाला नव्हता. दॅट वॉज द फर्स्ट टाइम मला जाणवलं की माझ्यासमोर तुम्ही 5 लोक बसवा, 50 बसवा, नाही तर 25,000. बरोबर. मला जे काम दिलेलं आहे आणि जी वेळ दिलेली आहे त्या वेळेत जाऊन ते काम मी अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो, तेही लोकांचं मनोरंजन करून. दॅट वॉज द टाइम मला आठवलं की यार फक्त स्पीचेस नव्हते ते, माझ्यामध्येही काहीतरी होतं ते. पुढचा प्रश्न माझ्यासमोर होता की ह्या स्किलला मी पुढे कसं घेऊन जाऊ. दॅट वॉज द टाइम, एक्झॅक्टली दॅट वॉज द टाइम जेव्हा मी स्वतःसाठी स्पीचेस लिहायला लागलो. दॅट वॉज द टाइम जेव्हा मी लोकांकडून स्पीचेस घेणं बंद केलं, कारण की त्याच्यामध्ये माझे विचार नव्हते, त्याच्यामुळे माझा आवाज असेल, स्वतःला व्यक्त कधी केलं नव्हतं. ऍब्सोल्युटली त्याच्यामध्ये माझा आवाज होता, माझी बॉडी लँग्वेज होती, पण अभिजितचे व्यक्तिमत्व नव्हतं आपण म्हणू शकतो, अभिजितचे विचार नव्हते त्याच्यामध्ये. असं करत करत पंकज 4 वर्ष अँकरिंग कमिटीमध्ये होतो. ते झालं, चांगल्या मार्काने पासही झालो. कसं काय ते मला विचारू नको आता तू. झालो चांगल्या मार्काने पास इंजिनिअरिंग. असं करत करत इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागायच्या आधीच माझ्याकडे जॉब होता. आय वॉज व्हेरी हॅपी विथ द जॉब, कन्सिडरिंग द फॅक्ट दॅट आय कम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. माझ्यासाठी त्या मोमेंटला जॉब करणं अत्यंत जास्त गरजेचं होतं. तू फायनान्शियल नीड्स म्हण, तू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हण, ॲज अ सन, ब्रदर, आपण यू कॅन अंडरस्टँड, आपण बरेच रोल्स प्ले करतो जेव्हा मुलं वयात येतात तेव्हा. बरोबर, मीही देखील तसे केले. त्याच्यामुळे दॅट वॉज अगेन अ सेकंड टाइम जेव्हा माझ्या व्यक्तिमत्वाला जे सोशल स्किल्स आहे त्याला मला थोडासा बॅकफूट द्यावा लागला. बट माझ्यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणता येईल आणि कधी कधी वाईटही गोष्ट म्हणता येईल की मी जेव्हा एखाद्या गोष्टीवर फोकस करतो मी माझा 100% देऊन टाकतो त्याला. ऑल इन वी कॅन कन्सिडर ऑल इन. ऍब्सोल्युटली ऑल इन. मग मी लेफ्ट राईट काहीच बघत नाही. आपण ते घोड्यांना ब्लाइंडर्स असतात, मी सुटतो, डायरेक्ट सुटतो. त्या जॉबवर मी तसं सुटलो. आजही तो जॉब देवाच्या कृपेने माझं थोडंसं हार्डवर्कने तर खूप चांगला चालू आहे जॉब. आय एम अ सिस्टम ॲडमिन एका रेप्युटेड IT कंपनीमध्ये. एक साधं, थँक्यू, ॲज अ L1 टेक्निशियन मी तिकडे स्टार्ट केलं होतं. फ्रेशर होतो ऑब्व्हियसली आपल्या कॉलेज नंतर. तसे 2 वर्ष झाले तिकडे. एकदा बेस्ट एम्प्लॉई, एकदा दोनदा आय थिंक बेस्ट एम्प्लॉई वगैरे मिळून झालं. आय वॉज व्हेरी हॅपी. But then one night or maybe one day, I can't really remember, I thought की अभिजित तू चांगला इंजिनियर झालायस, तुझ्याकडे एक स्टेबल जॉब आहे. एक स्टेबल जॉबची डेफिनेशन तुझ्या माझ्यासारख्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे, बरोबर, एक फिक्स इन्कम आहे, सिक्युरिटी आहे, ऍब्सोल्युटली सिक्युरिटी आहे, स्टेबिलिटी आहे. किंवा आपण म्हणतो की 12वी इंजिनिअरिंग जॉब, तर मी लिटरली ते 3ऱ्या टप्प्यात होतो. पण मला असं वाटत होतं पंकज की माझं कुठे ना कुठे जे एक पोटेन्शियल आहे ते कुठेतरी दडलं गेलं होतं खाली, ते कुठेतरी हरवलं होतं, ते कुठेतरी हरपलं होतं. दॅट वॉज द टाइम आय थॉट ऑफ स्टार्टेड मेकिंग माय ओन वर्कशॉप्स, मेकिंग माय ओन थॉट्स, मेकिंग माय ओन आर्टिकल्स. वर्कशॉप एक खूप मोठी जर्नी होती. मी त्याच्याबद्दल ऑनेस्टली सांगतो कधी विचार केला नव्हता.
मी एकदा घरीच बसलो होतो, आय थिंक सुट्टीचा दिवस होता की एक संध्याकाळ मी फ्री होतो, मला माहित नाही, पण मी तेव्हा जस्ट एक कागद घेतला, एक पेन्सिल घेतली, द एज ओल्ड जो आपला फॉर्म्युला आहे तो, कागद पेन्सिल घ्यायची, जे डोक्यात आलं ते फक्त लिहायला लागलं. असं करत 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 मी स्वतःला त्या पोझिशनमध्ये नेलं, जेव्हा मी दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून बघायला लागलो की ठीक आहे अभिजित, आज तू साधारण जॉबच्या 2-3 वर्षी आहेस. आय वॉज अराउंड 22 ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम, अराउंड 4 years बॅक. तेव्हा मी विचार केला की जर मी हे टॉक्स घेऊन, मी जर माझा आवाज घेऊन समाजामध्ये गेलो, माझ्यासारख्या इतर अभिजितांकडे गेलो, अभिजित मुलांकडे गेलो किंवा इतर मिलेनियल्सकडे गेलो, तर मी त्या मुलांना असं काय देऊ शकतो जेणेकरून त्यांना असं वाटणार नाही की अरे यार आमचं पोटेन्शियल कुठेतरी हरवलंय. बरोबर. बिकॉज लेट्स फेस इट, आपण सगळे, तू आहेस, तुझी टीम आहे, जे आपले व्ह्युअर्स बघता आहेत, आपण सगळे मध्यमवर्गीय लोक आहोत. त्याच्यामुळे आपलं एक कंडिशनिंग त्या प्रकारे झालेलं असतं, आपलं एक माइंडसेट त्या प्रकारे झालेला असतो. त्याच्यामुळे आपल्यालाच ती एक स्टेप घेणं खूप गरजेचं असतं की आपण त्याच्यातून बाहेर कसं पडू. म्हणजे कम्फर्ट झोन तोडणं, आयदर तो जॉबचा असेल, आयदर तो सोसायटीचा असेल, आयदर तो बॅकग्राऊंडचा असेल, तो तोडणं गरजेचं आहे. तो तोडणं गरजेचं होतं. तोडणे म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की तो एक्सपांड करणं गरजेचं होतं. आपण तोडणं म्हणतो तेव्हा ते कम्प्लिटली तोडून मी दुसरीकडे जातो, त्याला कदाचित भरकट नाही म्हणू शकतो मी. मला तो जो स्टेबल माझा जो सर्कल होता तो मला तोडायचा नव्हता, तो मला एक्सपांड करायचा. जो कम्फर्ट झोन होता तो जरा एक्सपांड केला, ॲब्सोल्युटली, असं आपण म्हणू शकतो. येस, ॲब्सोल्युटली राईट, थँक्स पंकज. दॅट्स ग्रेट. तसं मला एक्सपांड करायचं होतं. मग आता मला माहित होतं की मला काय करायचंय. ओके. की माझा तो कम्फर्ट झोन मला एक्सपांड करता येईल. येस, ॲब्सोल्युटली. माझ्याकडे सर्वात मोठा प्रश्नचिन्ह होता की मी ते कसं करणार आहे. तर माझ्याकडे 2-3 स्किल सेट्स होत्या त्या अगदी आपण काही मिनिटांपूर्वी बोलत होतो, 3री पासून होत्या त्या. बरोबर. बऱ्यापैकी आवाज आहे, थोडंफार बोलता येतं आणि थोडीफार तिन्ही लँग्वेजेसवर कमांड आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी. आपण त्याच्यावरच जास्त शिकलेलो, प्रभाव आपला जास्त आहे त्या लँग्वेजवर. बरोबर. त्याच्यामुळे मी तिकडे बसून विचार केला की कसं होईल की जर थोडीफार टिप्पणी द्यायला चालू केली लोकांना की स्टेजवर गेल्यावर आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि माझ्याकडे काही ग्रंथ नव्हते, माझ्याकडे काही तत्व नव्हते. पर्सनल एक्सपिरियन्स हा खूप मोठा होता. ॲब्सोल्युटली. माझ्याकडे असे रोल मॉडेल्सही नव्हते, अगदी खरं सांगायला गेलं तर. द ओनली रेफरन्स मटेरियल दॅट आय हॅड ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम वॉज मी. आणि मी अगदी 3री पासून ते त्या संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे मग मी ते सगळे प्रोज अँड कॉन्स लिहून काढले की ठीक आहे, आपण जर स्टेजवर गेलो तर आपण ह्या पद्धतीने बोलायला पाहिजे, इतक्या वेळ बोलायला पाहिजे, इतका पॉज घेतला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. असं करत 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 मी माझा पहिला मॉड्यूल बनवला. ओके. एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये ते सगळं एक्सपिरियन्स उतरवला. ॲब्सोल्युटली. एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये. मग आपण एक प्रॉपर प्रेझेंटेशन होतं, एक प्रॉपर एक्सेल शीट होतं. असं करत करत मी काही इन्फ्लुएन्सर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. त्यांनी मग मला एका डिरेक्टर मॅमशी भेट घालून दिली अँड दॅट इज हाऊ आय गॉट माय फर्स्ट ब्रेक. ती फर्स्ट ब्रेकची सुद्धा एक काय म्हणतो आपण, फनी स्टोरी म्हणता येईल, इंटरेस्टिंग स्टोरी म्हणता येईल, आणि ती मला तुला नक्की सांगायला आवडेल. तर लहानपणाचा एक्सपिरियन्स एक वेगळा आहे. प्रत्येक वेळेला टीचर येत आहेत, अभिजित तुला हे स्पीच द्यायचं आहे, अशा पद्धतीने तुम्ही एन्जॉय केलं. ठीक आहे, कधी कधी ते तुम्हाला बोरिंगही वाटलं पुढे जाऊन, त्याची सिसारी पण आली. बट प्रोफेशनल टॉक कसं सुरू झालं, पहिली ऑपॉर्च्युनिटी कशी भेटली, कुठल्या एज ग्रुपसाठी तुम्ही ते स्पीच दिलं होतं किंवा तो टॉक दिलेलं होतं, आणि काय टॉपिक होता तो? तर जसं मी सांगितलं पंकज, मी त्या कागदावर अगदी माझा एक बेसिक मॉड्यूल बनवून काढला होता. त्या मॉड्यूलमध्ये सगळ्या ज्या आपल्या बेसिक गोष्टी असतात एक सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कोर्समध्ये आपण इन्क्लूड करतो. अर्थात मग मी माझं पहिलं रिसोर्स मटेरियल होतं गुगल. सरळ आपल्याला काही झालं का पहिले आपण गुगलवर जाऊन कॉपी पेस्ट करतो. मी काही वेगळा नव्हतो, मी काही एक्स्ट्रॉर्डिनरी केलेलं नाही आजपर्यंत. म्हणजे ऑर्डिनरी गोष्टी आहेत त्यात मी माझं व्यक्तिमत्व कसं ओतू शकतो, दॅट इज द बेसिक एसेन्स ऑफ हाऊ आय फंक्शन. मी काही एक्स्ट्रॉर्डनरी न करता ऑर्डिनरी थिंग्सला एक्स्ट्रॉर्डनरी कसं करू शकतो, दिस इज द मंत्र आपण म्हणू शकतो. ओके, दॅट्स ग्रेट. तर येस, थँक्यू. तर तसं मी ते कागदावर घेतलं, मी एक 5-6 आय थिंक पॉईंट्स लिहून काढले होते. टू बी व्हेरी ऑनेस्ट मला ते पॉईंट्स आठवते नाही आता, आणि ती अतिशय चुकीची स्टार्ट होती. टू बी व्हेरी ऑनेस्ट, एकदम चुकीची स्टार्ट होती. असं करत करत मी एका माझ्या मॅमला कॉन्टॅक्ट केला की मॅम, मी असं एक वर्कशॉपचं मॉड्यूल बनवलंय, तर तुम्ही मला प्लीज मदत कराल का. मला त्यांच्याकडून फक्त इतकी अपेक्षा होती की मॅम तुम्ही माझे 5 पॉईंट्स बघा आणि ह्याच्या व्यतिरिक्त किंवा ह्याच्यामध्ये मी अजून काय ऍड करू शकतो ते तुम्ही मला सांगा. आणि फॉर सम रिझन पंकज, आय डोंट नो, बट फॉर सम रिझन शी वॉज सो इम्प्रेस की त्यांनी डायरेक्ट हा कागद घेऊन मला एक खाली नंबर लिहून दिला. त्या नंबरचं मला नाव नाही सांगितलं त्यांनी, आतापर्यंत नाव नव्हतं सांगितलं. टुडे ऑफकोर्स दॅट नंबर अँड मी वी आर रिअली गुड, शी इज माय मेंटॉर टुडे, बट त्या पॉईंटला मला नाव नव्हतं माहीत त्यांचं. ते मला बोलले की अभिजित तू असं कर, दिस इज ॲब्सोल्युटली फाईन, तू जे काही करतोयस ते कर, उद्या फक्त तुला ह्यांना भेटायचंय.
म्हटलं मॅम कोण आहे, मला यांचं नाव सांगा किंवा ते काय करतात. ते मला नको विचारू म्हणे, तुला यांना भेटायचं आहे उद्या. आणि त्यांनी मला एक पत्ता दिला. म्हटलं ओके मॅम, नो प्रॉब्लेम. दुसऱ्या दिवशी मी गेलो आणि मी तिकडे एका रिसेप्शनमध्ये गेलो. ती एक स्कूल होती आणि ती स्कूल आहे, इट्स वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड बडिंग स्कूल ऑफ नाशिक, ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूल. त्या स्कूलमध्ये मी गेलो, तिकडे रिसेप्शनमध्ये बसलो आणि तो नंबर त्या स्कूलच्या डिरेक्टर मॅमचा होता, मिसेस मनेरेकर. मला माहीतही नव्हतं की मी त्यांना भेटायला चाललो आहे. आय रिअली वॉन्टेड टू टॉक टू दॅट फर्स्ट टीचर की मॅम अरे म्हटलं ॲटलीस्ट तुम्ही सांगा की डिरेक्टरला भेटायला चाललं आहे, तू तर थोडं प्रिपेअर होऊन जा. मी आपलं असंच का हां चला ठीक आहे बॅग घेतलं नि चलो दिल्ली, निघून गेलो मी. तेव्हा मला तर रिसेप्शनिस्ट मॅमने सांगितलं की अभिजित तुझ्याकडे 10 मिनिटं आहेत, कारण की मॅमला लंचला जायचं आहे, तुझ्याकडे 10 मिनिटं आहे, तुला त्यांना काय बोलायचं आहे तू बोल. मी म्हटलं ओके फाईन. मला बाहेर बसून वाटत होतं सोफ्यावर बसून की यार अभिजित आय थिंक 10 मिनिटं खूप जास्त होऊन जातील तुझ्यासाठी, 2-3 मिनिटात तू बाहेर असशील तिकडून, असं मला वाटलं होतं. ओके. बिकॉज माझ्याकडे अजेंडा नव्हता की मी तिकडे जाऊन करू काय. मला फक्त इतकं माहित होतं की हे कागद आहे आपल्याकडे, ह्याच्याबद्दल मला आतमधून काहीतरी टिप्पणी मिळू शकतात. त्याच्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून त्या दारात शिरलो. मी तिकडे गेलो. इट वॉज अ ब्युटिफुल केबिन. मी कधी डिरेक्टरचं केबिन पाहिलं नव्हतं. 23 year old गाय, फ्रेशली पास आउट, मला काहीच माहीत नव्हतं. तिकडे गेलो. दॅट मॅम वॉज व्हेरी ग्रेशियस. त्यांनी मला बसवलं, मला पाणी विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं की ओके अभिजित, तू आमच्या टीचरसाठी काय करू शकतो. म्हटलं मॅम आय एम सो सॉरी, मला कळालं नाही. म्हटलं तुम्ही असं काय करताय, तू इकडे टीचर्स ट्रेनिंगसाठी आला आहेस ना. म्हटलं नाही मॅम, त्याच्यासाठी तर मी आलेलो नाही आहे. तर म्हणे मग तू कशासाठी आलेला आहेस. म्हटलं मॅम माझ्याकडे हा एक मॉड्यूल आहे आणि मला तुमचे इनपुट्स हवे होते. अच्छा म्हणे, त्या ज्या मॅम आहेत त्यांनी ॲक्च्युली मला एक टीचर्स ट्रेनर हवा होता आणि मी त्यांना इन्क्वायरी सांगितली होती अँड शी रेफर्ड यू टू मी. दॅट इज हाऊ आय केम इन कॉन्टॅक्ट विथ द डिरेक्टर मॅम ऑफ द स्कूल. त्याच्यामुळे मी म्हटलं मॅम टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्याकडे आता काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. म्हटलं मी अजून कुठेच टॉक केलेले नाही आहेत, माझ्याकडे काहीच वर्कशॉपही नाही आहे आता. तसं करत 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 देन आय वॉज लाईक की ओके ॲटलीस्ट लेट्स गिव्ह इट अ शॉट, कारण की मला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. बरोबर आहे. एका डिरेक्टर समोर बसलो होतो मी, ती अपॉर्च्युनिटी मला घालवायची नव्हती, मिस करायची नव्हती. आणि पंकज जाणून न जाणून माझ्यासाठी तो एक पहिला स्पार्क होता. दॅट वॉज द फर्स्ट स्पार्क आय सॉ इन माय सेल्फ, इन माय ओन सोल, की जेव्हा पण एक अपॉर्च्युनिटी येते माझ्याकडे, मी थेट त्याला नाही कधीच म्हणत नाही. आय ॲटलीस्ट ट्राय टू गिव्ह इट अ शॉट. आय ॲटलीस्ट ट्राय टू सी की माझ्याकडून त्या अपॉर्च्युनिटीला फुलफिल करायला मी काय करू शकतो. दॅट वॉज द फर्स्ट थिंग. आणि ते मला गुगल नव्हतं करावं लागलं. ओके. सो दॅट इज समथिंग होतं. येस, दॅट इज समथिंग आय लर्न ऑन माय ओन. त्याच्यामुळे मग मी त्यांच्या शाळेबद्दल आम्ही थोडं बोललो, आम्ही त्यांच्या टीचर्सबद्दल बोललो. अमेझिंग ग्रुप ऑफ टीचर्स. त्याच्यानंतर मी पहिला प्रश्न त्यांना विचारला की मॅम आपण करूया हे जे टीचर्स वर्कशॉप आहे ते आपण करू. म्हटलं मला आज माझ्याकडे काहीच मॉड्यूल नाही आहे, ह्या 5 पॉईंटशिवाय माझ्याकडे काहीच नाही आहे. तो कागद मी बाजूला ठेवला, एक नवीन कागद आणि पेन घेतला आणि मॅमला विचारलं मॅम तुम्ही मला सांगा तुम्हाला हा वर्कशॉप्स का बरं कंडक्ट करायचा आहे, कारण तुमचे जे रिक्वायरमेंट्स असतील तोच मी माझं मॉड्यूल बनवून घेतो. कारण की त्यावेळेला असं झालं पंकज की जो माझा सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज होता की अभिजित एक फ्रेशर आहे, बरोबर, अभिजितला काहीच एक्सपिरियन्स नाहीये, अभिजितकडे एक मॉड्यूलही रेडी नाहीये आणि अभिजितने स्वतःच्या कॉलेज आणि स्कूलचे टीचर सोडून एकही टीचरला पाहिलं नाहीये. ते 4ही ॲडव्हान्टेज मी फक्त एका प्रश्नात माझे डिसएडव्हान्टेजेस जे होते एका प्रश्नात माझे ॲडव्हान्टेजेस बनवून टाकले की ठीक आहे मला हे काहीच नाहीये, लेट्स लर्न टुगेदर. दॅट वॉज माय फर्स्ट मोटो अँड दॅट इज द स्टेटमेंट दॅट आय स्टील फॉलो पंकज, दॅट लेट्स लर्न टुगेदर. मी त्यांना त्यांचे रिक्वायरमेंट्स विचारले, त्यांनी मला रिक्वायरमेंट सांगितले की अभिजित आमच्याकडे हे 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 इश्यूज आहेत, हे 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 आम्हाला सिच्युएशन्स आहेत, आम्हाला अशा प्रकारे हवं, हे नको, हे आपल्याला वेगळं करता येईल का हे कम्प्लिटली बंद करता येईल. अँड यू वोंट बिलीव्ह पंकज, मला जे बाहेर एक टाइम फ्रेम दिलं होतं 10 मिनिटाचं, ती मीटिंग ऑलमोस्ट 1.5 तास चालली. सुपर. आणि इफ आय रिमेंबर करेक्टली मी त्यांच्या डब्यातूनच जेवलो होतो त्या दिवशी. वाव. एक अननोन व्यक्तीला 24 तासा अगोदर मोबाईल नंबर भेटतो काय, तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन भेटतात काय, नंतर तुमच्याकडे जे म्हणजे मला कुठेतरी वाटतं कुठेतरी अभिजित मधली ऑनेस्टी किंवा जो ट्रूथनेसपणा जो होता आपण म्हणू शकतो बरोबर, तो विन झाला त्या दिवशी. म्हणजे जे आहे ते असं आहे बाबा, ते असं आहे. आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स, मी आतापर्यंत टॉक दिलेलं नाहीये, ही सगळं असं आहे, बट मला करायची इच्छा आहे, मला तो अपॉर्च्युनिटी पण गमवायची नाहीये, तर तुम्ही मला सांगा की मी काय करू शकतो. आणि दॅन यू बोथ पीपल डिस्कस, आणि त्यातनं खूप चांगला प्रोग्राम पहिला म्हणजे तो पहिला प्रोग्राम डिझाईन झाला. ऍक्च्युली नाही, त्यावेळेला मला मॅमने सांगितलं की अभिजित तुझे मॉड्यूल्स चांगले, तू प्रश्न चांगले विचारतोय, तुला आमची संची कळाली, तुला आमची प्रक्रिया कळाली शाळेची, पण हे डिरेक्टर सांगते तुला
माझे टीचर्सने अजून तुला पाहिलं नाहीये आणि तुला तो वर्कशॉप टीचरसाठी करायचा. ओके. तर आय फॉन्डली रिमेंबर पंकज, आम्ही एक डेमो सेशन ठेवलं. ते डेमो सेशन माझं पहिलं टॉक होतं ॲक्च्युली, अँड दॅट डेमो सेशन वॉज ऑन 21 एप्रिल 2014. आय स्टील रिमेंबर द डेट बिकॉज दॅट वॉज माय फर्स्ट टॉक. त्याच्यामुळे मग मी गेलो तिकडे, एक हार्डली 2-2.5 तासाचा तो एक डेमो टॉक दिला. बरोबर. तिकडे 37 to 38 टीचर्स होते. माझ्या आईच्या वयाचे काही टीचर्स होते, काही आईपेक्षाही वयस्कर होते. तर मी त्यांना सांगत होतो का हा हे असं हे असं हे असं हे असं, आणि दे वर व्हेरी सायलेंट. आणि मला वाटतं की अरे यार अभिजित तू असं काय करतो काय, समोरच्याकडून काहीच रिॲक्शन येत नाहीये. ते झालं, 2 तास संपले आणि डिरेक्टर मॅम बोलल्या की अभिजित एक 10 मिनिटं आपण माझ्या केबिनमध्ये बसू. म्हटलं ओके मॅम चला. मी बॅग उचलली, गाठोडं घेतलं आपलं, चालायला लागलो खाली. आणि तेव्हा म्हटलं अभिजित ही तुझी शेवटची ट्रिप आहे या शाळेमध्ये, नीट बघून घे इकडे काय आजूबाजूला, परत तू काही इकडे येत नाहीये. तिकडे मी गेलो, बसलो आणि मॅमने त्यावेळेस मला पहिला प्रश्न विचारला आणि तो प्रश्न होता पंकज की कधीपासून स्टार्ट करायचंय. वाव, दॅट्स ग्रेट. सो फायनली यू गॉट द अपॉर्च्युनिटी. आय गॉट द अपॉर्च्युनिटी ॲज एनिथिंग. आणि त्या पहिल्या जूनपासून मी 3 महिन्याचा वर्कशॉप त्यांच्या टीचर्ससाठी डिझाईन केला, ऑर्गनाईज केला आणि कंडक्टही केला. तर ते पूर्ण क्रेडिट मी नाही घेऊ शकत पंकज, कारण की दॅट वॉज अ ट्रेनिंग ग्राउंड फॉर मी. दॅट वॉज, आपण एकदम इंडस्ट्रियल लँग्वेजमध्ये म्हटलं तर दॅट वॉज ऑन जॉब ट्रेनिंग फॉर मी. बरोबर. माझं बुधवारी असायचं ते वर्कशॉप. आय स्टील रिमेंबर 2 तासाचं असायचं. मंडेला मला त्या मॅमला आणि जे हेडमिस्ट्रेस होते त्यांना CC करून एक ईमेल पाठवावा लागायचा की मी ह्या बुधवारी हे घेत आहोत. मग मला त्यांचे इनपुट्स यायचे. मग मी सांगायचो नाही 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 हे असं नाही. मग ते म्हणायचे अरे यार असं तर कर कमीत कमी. असं करत करत आम्ही मॉड्यूल्स बनवले. सुपर. आणि ते आम्ही वेडनेसडेला इम्प्लिमेंट केले. द इफेक्ट वॉज सो सुपर्ब. द इफेक्ट वॉज सो सुपर्ब की जे टीचर्स अगोदर कदाचित नाही येत होते ते सुद्धा नंतर अटेंडन्स द्यायला लागले. त्यांची मग आजपर्यंत मी त्या सगळ्या टीचर्सला माझ्या सोशल प्रेझेन्स थ्रू, या कधी कधी मी शाळेतही गेलो होतो. त्याच्या पुढच्या वर्षी मला त्याच शाळेमध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं 15 ऑगस्टसाठी. सो दॅट इज हाऊ आय गॉट माय फर्स्ट ब्रेक. आणि त्या माउथ पब्लिसिटीने, त्याच काय म्हणू शकतो त्या मॅमच्या, ज्या डिरेक्टर मॅम आहेत त्याच रेफरन्सेसने मग मला दुसरे स्कूल्स आणि शाळाही मिळत गेल्या. इनफॅक्ट आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट पंकज की मी त्याच इयर एंडला त्या मॅमसोबत सुद्धा माझ्या स्वतःच्या एका स्कूलमध्ये 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी वर्कशॉप कंडक्ट केला होता. दॅट वॉज माय फर्स्ट स्टुडंट्स वर्कशॉप. पण मला पहिले वाटलं होतं की स्टुडंट्सपासून चालू करू, एक 9वी 10वीच्या पोरांपासून चालू करू. मला हे माहीत नव्हतं की मी डायरेक्ट टीचर्सपासून चालू करेन. दॅट वॉज अनदर लेसन फॉर मी. द लेसन बिंग की अभिजित तुला जितकं प्लॅन करायचं आहे तू करत बस. तुला जे काही तुला पेपरवर लिहून काढायचं आहे ते करत बस. ऐन वेळेला लाईफ तुझ्यावर गुगली टाकणारच आहे. आणि त्या गुगलीवर जर आपण 6 मारला देन यू गेट द असाइनमेंट ऑर एल्स यू मिस इट. That is something I learned from that assignment. That's great. So येतानी म्हणजे येणारी कुठलीही ऑपॉर्च्युनिटी असेल तरी ती मिस नाही केली पाहिजे. एक चान्स घेतला पाहिजे. ऍब्सोल्युटली. आणि स्वतःचा 100% ऑनेस्टली ट्रुथनेसपणा जो आहे तो दाखवून स्वतःला 100% प्रेझेंट केलं पाहिजे असं मला वाटतंय. ऍब्सोल्युटली पंकज. इनफॅक्ट येस ऍब्सोल्युटली. इनफॅक्ट दिस वॉज द मोस्ट इझिएस्ट पार्ट. जी ऑनेस्टी येते माझ्याकडून, जी कन्सिस्टन्सी येते, दॅट वॉज द मोस्ट इझिएस्ट पार्ट फॉर मी. कारण की द ऑनेस्टी म्हणा किंवा कन्सिस्टन्सी म्हणा, रिस्पेक्ट म्हणा, दीज थिंग्स फॉर्म द कोर ऑफ माय व्हॅल्यू सिस्टम. आणि ती व्हॅल्यू सिस्टम मी 23 वर्षाचं असताना शिकलो नव्हतो. ती माझ्यामध्ये उपजातच होती पहिल्यापासून. मग ती माझ्या पालकांचे देण म्हणा, माझी आजी म्हणा, माझ्या मावशा म्हणा, माझे फ्रेंड सर्कल म्हणा, ज्या वातावरणात मी वाढलो आहे, या सगळ्या गोष्टींनी माझ्यामध्ये कंट्रीब्यूट केलं आहे. ते व्हॅल्यू सिस्टम माझ्यामध्ये एक अगोदरपासून होती. त्या व्हॅल्यू सिस्टमला फक्त एक प्लॅटफॉर्म मिळालं होतं 23व्या वर्षी. आणि त्या प्लॅटफॉर्मला मग आपण आज सॉफ्ट स्किल ट्रेनर प्लॅटफॉर्म असे बरेच म्हणू शकतो. बरोबर. त्याला बरेच सारे प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने त्याला मांडताय. ऍब्सोल्युटली. बट एक ठीक आहे, फॅमिलीला माहिती होतं की लहानपणी याचं वक्तृत्व चांगलं आहे, शाळा लेवलला असेल, कॉलेज लेवलला असेल, बरेच सारे स्पीकिंग त्याने केलेले आहेत. बट जस्ट प्रोफेशनली स्टार्ट केलं त्यास फॅमिलीने कसा सपोर्ट केला किंवा फॅमिलीचं म्हणणं काय होतं, करू नकोस, जॉबवरती फोकस कर, की काय नक्की मला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच ते. डेफिनेटली पंकज. मी माझ्या आईशी सर्व डिस्कस करतो, अगदी सगळंच काही. ती माझ्या आईपासून आज माझी बेस्ट फ्रेंड आहे. तर मी तिच्याशी सगळं शेअर करतो. त्या संध्याकाळी मी जेव्हा तो कागद घेऊन बसलो होतो, मी तेव्हाही आईला सांगितलं होतं की मम्मी मी हे करतोय आता. आणि तिनेही मला कदाचित हा प्रश्न विचारला होता की तुला काय करायची गरज आहे, तुझ्याकडे चांगला जॉब आहे, तू खुश आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्या व्यतिरिक्त काय. मी म्हटलं एक्झॅक्टली, त्याच्या व्यतिरिक्त काय, त्याच्या व्यतिरिक्त हे. आणि त्या मोमेंटपासून ते थेट ह्या मोमेंटपर्यंत माय मदर इज एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह ऑफ मी.
मग आई म्हणा, माझे वडील म्हणा, माझी लहान बहीण, शी इज इन 12th राईट नाव, ती म्हणा, माझी आजी, माझी मावशी, माय आंट इज ऑल्सो व्हेरी एस्टॅब्लिश्ड ट्रेनर इन नाशिक सिटी इट सेल्फ. दे ऑल हॅव बीन व्हेरी हेल्पफुल, व्हेरी एनकरेजिंग, व्हेरी सपोर्टिव्ह इन वॉट एव्हर आय चूज टू डू. आतापर्यंत जेवढेही टॉक झालेत, कधी फॅमिलीने अटेंड केलेत, काय फीडबॅक त्यांच्याकडनं आलाय? कारण की आपण ज्यावेळेस टॉक देतो त्यावेळेस आपल्याकडनं आपण फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेत असतो, फॅकल्टीसाठी किंवा स्टुडंटसाठी असेल, ज्यात मीही काम करतो. बट फॅमिलीच्या समोर कधी टॉक दिलाय का आणि त्यांचा फीडबॅक कसा होता? म्हणजे एक पर्सनॅलिटी असते आपली की आपण डे टू डे लाईफमध्ये आज त्यांनी आपल्याला संस्कार देऊन लहानाचं मोठं केलेलं आहे, आज त्यांच्या सोबत आपण राहत असतो. बट ज्यावेळेस आपण एक स्पीकर म्हणून स्टेजवरती चढतो, एक वेगळी पर्सनॅलिटी आपली क्रिएट होते किंवा म्हणजे एक वेगळ्या स्वरूपात आपण जातो. तर ती फॅमिलीने कधी पाहिलेलं नसतं. तर तुमच्या असं काही एक्सपिरियन्स आहे का? फॅमिलीने कधी तुमचा टॉक पाहिला आणि त्याच्यावरती तुमचं घरी येऊन काय डिस्कशन झालं? येस, फॅमिलीने माझा टॉक पाहिलेला आहे, पण तो टॉक वर्कशॉपमध्ये नव्हता. ओके. तो मी घरीच पहिले प्रॅक्टिस करून घेतो. हो, दॅट्स ग्रेट. सो यू स्टार्टेड फ्रॉम होम. आय वर्क फ्रॉम होम. आपण एक आय थिंक मदर टेरेसाचा कोट आहे की चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. त्याच्यामुळे मी तो लिटरली आत्मसात करून घेतला आणि टॉक स्टार्टेड फ्रॉम होम. आय स्टार्टेड फ्रॉम होम. दॅट्स ग्रेट. त्याच्यामुळे माझ्या आईचा फीडबॅक माझ्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आईचा फीडबॅक अभिजितला इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्या मावशी जी शी इज ऑल्सो अ ट्रेनर, तिचा फीडबॅक अभिजित द ट्रेनरला इम्पॉर्टंट आहे. असे मी बऱ्याच फीडबॅक्स घेत राहतो, कारण की मला फक्त एका दृष्टिकोनाला चिटकून फक्त त्याचा फीडबॅक नाही घ्यायचा आहे. बिकॉज यू नो पंकज, इवन यू विल अग्री टू अस, यू विल अग्री टू मी, की आपण जेव्हा एका पोडियमवर किंवा एखाद्या स्टेजवर उभं असतो तेव्हा 50 लोक आपल्याकडे असतात. आताही आय एम शुअर अनेक लोक आपल्याला बघतायत. सगळ्यांचा माइंडसेट वेगळा आहे, सगळ्यांच्या परिस्थिती वेगळ्या, त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या, बॅकग्राऊंड वेगळे. तर हे माझ्यासाठी एकदम अशक्य होतं की मी फक्त एका व्यक्तीकडून किंवा एका माइंडकडून फक्त मी फीडबॅक घेईन. तर आईकडून फीडबॅक घेतला तर एका आईसाठी तिचा मुलगा नेहमी गोजीरवाणाच असतो. बरोबर. त्याच्यामुळे तिने मला फीडबॅक दिला, पण तो प्रेमातून कधी कधी डायल्यूट पण होऊ शकतो. दिस इज अ व्हेरी स्वीट फॅक्ट, बट तो माझ्यासाठी इम्प्रूव्हमेंट तर नव्हता करणार. हे मला आईनेच सांगितलेलं आहे. बरोबर. त्याच विपरीत माझी मावशी आहे, ती मला सांगते की अभिजित, अरे हस, थोडंसं तरी हस बाबा तू. मी पहिले बिलकुल नाही हसायचो, आताही मला माहित नाही मी किती हसतोय किती नाही. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम मला माझ्या मावशीकडून मिळतं. अर्थात काका आहेत, वेगळे फ्रेंड्स आहेत, स्कूल टीचर्स आहेत, त्यांच्याकडून असे फीडबॅक्स मिळत गेले. आणि आपण जस्ट फीडबॅक्सचं आपण बोलत आहोत, तर यू नो, टू बी व्हेरी ऑनेस्ट पंकज, माय ग्रेटेस्ट फीडबॅक हॅव बीन माय प्रिव्हियस वर्कशॉप. आता फॉर एक्झाम्पल, मी जर लेट्स टेक अ व्हेरी आर्बिट फिगर 20 केले फॉर एक्झाम्पल. सो इफ दिस इज माय 20th वर्कशॉप, माय बेस्ट फीडबॅक वुड बी द रिॲक्शन ऑफ माय 19th वर्कशॉप. ओके. दॅट इज हाऊ आय फंक्शन फ्रॉम वर्कशॉप टू वर्कशॉप. त्याच्यामुळे मला अगदी, तू खरं बोलायला गेला, तू जर मला विचारलं की अभिजित मला सांग नेक्स्ट 5 yearsमध्ये तू काय करणार आहे, कदाचित माझ्याकडे त्याचं उत्तर नसेल आहे, पण कदाचित ते एवढं कन्स्ट्रक्टिव्ह आज नसेल. मी हळूहळू त्याच्यावर काम करेल. बिकॉज द अल्टिमेट फीडबॅक पंकज दॅट आय रिलाय ऑन इज हाऊ माय वर्कशॉप इन लाईव्ह एटमॉस्फिअर इज रिस्पॉन्डिंग टू मी. दॅट इज माय अल्टिमेट फीडबॅक. बट ॲज अ स्पीकर, म्हणजे एव्हरीबडी शेअर दॅट की मी एवढं स्पीकिंग केलेलं आहे, एवढ्या लोकांपर्यंत रीच केलं आहे, तर कुठे असं वाटलं नाही की मी वेगळं मीडियम युटिलाइज करतो? यूट्यूब असेल किंवा आज आपण म्हणजे जे आता ह्या सगळ्या मागचं तुम्ही जे बघतायत, आज आपण पंकज घाडगे शो मागचं रिझन असते आहे की if we utilize these technological things, so we can reach more people. Absolutely. तर असं कधी वाटलं नाही की कधी मी स्वतःचं युट्यूब चॅनल क्रिएट करतो किंवा जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये कसा त्यांचा माइंडसेट चेंज करता येईल, इम्पॅक्ट कसा करता येईल वर्ल्डवरती, त्यासाठी मी काही डिजिटल, कारण की आपण IT क्षेत्रामध्ये काम करतो आहोत, तर त्या गोष्टीचा कधी बेनिफिट घ्यावा वाटला नाही? टू बी व्हेरी ऑनेस्ट पंकज, मी एक थोडेफार गोल सेट करून ठेवले होते माझ्यासाठी. अगदी लॉंग टर्म नाही, ते शॉर्ट टर्म गोल्स होते. अँड माय फर्स्ट शॉर्ट टर्म गोल वॉज टू ओनली फोकस ऑन द फिजिकल वर्कशॉप्स दॅट आय वॉज डुईंग. त्याच्यामुळे माझा फक्त एक मेव जसं मी आय थिंक इंटरव्ह्यूच्या पहिले स्टार्टिंगला बोललो की मी असे ब्लाइंडर्स लावून चालायचो की ठीक आहे, हे माझं टार्गेट ऑडियन्स आहेत, इतके तिकडे पार्टिसिपंट्स येणार आहेत. मग ते पार्टिसिपंट आता अर्बन आहेत की रुरल आहेत, टीचर्स आहेत की स्टुडंट्स आहेत, बरं स्टुडंट्स आहेत तर ते किती संख्या आहे, बरं मग ते फक्त 10वीचे मुलं आहेत का इंजिनिअरिंग आहे. त्याच्यामध्येच माझा इतका वेळ निघून जायचा, माझी इतकी एनर्जी निघून जायची की मला त्याच्या व्यतिरिक्त त्या फेजला कधी सुचलं नाही. ओके. आणि दॅट वॉज द पॉईंट जेव्हा मी म्हटलो की शिसारी मला लवकर येऊन जाते, तशी शिसारी मला तेव्हा आली
की ठीक आहे तू एखाद्या कॉलेजमध्ये कोलॅबरेट करतो आहेस किंवा कदाचित आता टचवूड कॉलेजेस कोलॅबरेट करायला अप्रोच करताय. दिस इज आय थिंक अ गुड अपॉर्च्युनिटी, अ गुड इम्प्रूव्हमेंट इन माय जर्नी. तसं चालू आहे तर ते फिजिकल वर्कशॉप्स होत आहेत. बट येस, जसं तुम्ही बोलले दॅट इज ॲब्सल्युटली राईट. आणि दॅट इज इनफॅक्ट ऑन माय नेक्स्ट टेबल चार्ट्स टू गो ऑन फुल फ्लेजेड ऑन माय ओन यूट्यूब चॅनल किंवा द क्लोजेस्ट दॅट आय हॅव गॉट ऑन सोशल मीडिया इज की माझे जे काही वर्कशॉप्स होतात ते मी माझ्या फेसबुक आणि रिसेंटली गेल्या वर्षभरापासून इंस्टाग्रामवर सुद्धा मी अपलोड करायला लागलो आहे. अँड पंकज, आय कम्प्लिटली ॲम अवेअर ऑफ द पॉवर ऑफ सोशल मीडिया बिकॉज टू बी इफ आय एम नॉट रॉंग, मला सोशल मीडियावरूनच कमीत कमी 4 ते 5 असाइनमेंट्स मिळाले. एक रिसेंटली मी लास्ट वीकच जे असाइनमेंट केलं होतं दुसऱ्या शहरामध्ये जाऊन, ते मला माझं सोशल मीडिया अकाउंट थ्रू मिळालं होतं. त्याच्यामुळे 0% इन्व्हेस्टमेंट, 100% output. That is something that I have learned from social media. So as a speaker, you need to put your all these stuffs what you are doing. Yes. या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठेतरी तुमच्या इंस्टाग्रामला, फेसबुकला, युट्यूबला ह्या डेली अपलोड केल्या पाहिजे. त्याच्यातनं आपण कन्क्लूड करू शकतो. येस, डेली म्हणण्यापेक्षा पंकज मला असं वाटतं की जे कन्स्ट्रक्टिव्ह जे अपलोड्स आहेत ते मी नक्की करतो. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन जो स्वतःची पर्सनल लाईफ डॉक्युमेंट करून एखादं सोशल माझ्या मीडियावर टाकेल, सोशल प्लॅटफॉर्मवर टाकेल. येस, दिवाळी दसरे असतातच किंवा आपण एखाद्या फॅमिली गॅदरिंग किंवा मी रिसेंटली माझ्या फ्रेंड्ससोबत एका टेकडीवर गेलो होतो, कळसुबाईला गेलो होतो, त्याचे मी फोटोज टाकले. दॅट इज एक्सेप्शनल. पण मी फक्त एक सेल्फी काढून एक पोस्ट केलं किंवा ते आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ पर्सन. सो वॉट आय बेसिकली स्टिक टू इज की माझे जे वर्कशॉपचे जे की मोमेंट्स असतील, की मोमेंट्स, अगदी पूर्ण वर्कशॉपही डॉक्युमेंट करण्यात अर्थ नाही, कारण त्याला मला असं वाटतं की त्याला काही तथ्य नाही आहे. त्याच्यामुळे जे की मोमेंट्स असतील की फॉर एक्झाम्पल एखादी ॲक्टिव्हिटी चालू आहे तर मी तो स्नॅप केला आहे किंवा मी एखादं इम्पॉर्टंट टॉक प्लॅटफॉर्मवर आहे मी आणि एखाद्या विद्यार्थीने तो फोटो काढला किंवा माझ्या वर्कशॉपमध्ये आम्ही टॉवर्स बनवतो, टीम बिल्डिंगच्या ॲक्टिव्हिटी होते, त्या टॉवर्सचे मी फोटो काढून ठेवतो. बिकॉज वॉट आय वॉन्टेड टू टेल पीपल थ्रू माय सोशल प्लॅटफॉर्म इज नॉट की बघा मी हा वर्कशॉप केलेला आहे. द ओनली इंटेन्शन दॅट आय हॅव while putting up the workshops photo is that की जर हे मुलं करू शकताय, you can also do it. Exactly. जर हा टॉवर त्या 50 मुलांनी बनवणं आहे तर व्हॉट इज स्टॉपिंग यू? जर मी तिकडे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन वेगवेगळ्या टॉपिक्सबद्दल वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या परिस्थितींशी झुंजत जर मी बोलतो आहे, तुम्हाला काय थांबवतंय? दॅट इज माय ओनली इंटेन्शन. आणि त्याच्यामुळे मी इनफॅक्ट आय एम व्हेरी अवेअर की मी पूर्ण वर्कशॉप कधीच कव्हर करत नाही, कारण की मला असं वाटतं की त्याचा हेतू तो मग प्युअर नाही राहत. बरोबर. आणि त्याच्यामुळे आय जस्ट टेक फ्यू की मोमेंट्स, सम एन्जॉईंग मोमेंट्स ऑल्सो डेफिनेटली. जसं माझ्या काही वर्कशॉपमध्ये स्किट्स होतात, तर ते स्किट्समध्ये मग कोणी ढोंगी साधू बनवून येतं, कोणी डॉक्टर बनवून येतं आणि मग ते फनी मोमेंट्स असतात. आणि त्याच्यामुळे मी ते फोटो जाणून बुजून टाकून देतो, ऑफकोर्स त्या मुलांच्या परमिशन्सने. ज्यांच्यामध्ये मी जे मुलं असतील फोकसमध्ये, दिस इज माय पर्सनल पॉलिसी की मी त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना अगोदर विचारतो की अरे बाबा मी हा फोटो टाकतोय माझ्या सोशल प्लॅटफॉर्मवर, आर यू ओके विथ दॅट? बिकॉज जसे इवन यू विल अग्री विथ मी पंकज की जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसएडव्हान्टेजेस बरेच आहेत. अँड यू नेव्हर नो यार, आपण बाकीचे लोक कसे त्याचा वापर करू इच्छितात. बरोबर. त्याच्यामुळे आय मेक शुअर दॅट द पर्सन इज ॲटलीस्ट 18+ त्यांचा फोटो मी टाकतो आहे. किंवा जसं मी एका स्कूलमध्ये केलं होतं, आय टेक द परमिशन ऑफ देअर हेडमास्टर आणि आय जस्ट पुट वन फोटो आउट देअर जस्ट टू मेक शुअर दॅट इफ दीज पीपल कॅन डू इट, इफ आय कॅन डू इट, सो कॅन यू. येस, दॅट्स अ ग्रेट. सो अभिजित, तिसरीत असताना पहिलं टॉक, त्याच्यानंतर परत कल्चरल इव्हेंटमध्ये तुम्ही टॉक दिलाय. पुढे जात असताना ॲज अ इंजिनिअरिंग डिग्री घेतली. इंजिनिअरिंग डिग्री घेतल्यानंतर चांगल्या कंपनीमध्ये जॉब भेटला, बट आतमध्ये कुठेतरी एक गोष्ट होती की जी शांत बसवत नव्हती. त्यातनं ते पहिलं वर्कशॉप आलं जे आपण स्टोरीमध्ये मागे बोललोय. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये जॉब प्लस पॅशन एन्जॉय कसं केलं? मी एन्जॉय म्हणेल डेफिनेटली. आणि ते मॅनेज कसं केलं? चॅलेंजेस कसे फेस केलेत? काय काय गोष्टी होतात, टाइम वगैरे सगळ्या गोष्टी? येस, ॲब्सोल्युटली. अँड फर्स्ट ऑफ ऑल पंकज, आय कम्प्लिटली अग्री विथ युअर वर्ड. एन्जॉय ते मी केलं, त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी संभव झाल्या. कारण की 2 गोष्टी एकदम क्लिअर कट होत्या माझ्या डोक्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे मी जे दोन्ही गोष्टी करतो आहे, माझा एक स्टेबल जॉब आणि माझे जे क्रिएटिव्ह पॅशन आहे, त्या दोन्ही गोष्टी माझी चॉईस होती करायची. माझ्यावर कोणी थोपवलं नव्हतं, मला कोणी बळजबरी नव्हती केली, मला माझ्या मागे कोणी काठी घेऊन लागलेलं नाही, आजही नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी असे ना, ते एक तर माझा जॉब असे ना किंवा माझे जे क्रिएटिव्ह वर्कशॉप्स होता, आय डू इट फ्रॉम माय ओन विल, आय डू इट फ्रॉम माय ओन हार्ट, आणि विच इज वाय आय एन्जॉय बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स. त्याच्यामुळे येस, चॅलेंजेसबद्दल जर आपण बोलायला गेलो तर
अगदी इंटरेस्टिंगली आणि फनी वेने सांगायला गेलं तर माझ्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मला वेगवेगळे चॅलेंजेस फेस करावे लागले. द फर्स्ट चॅलेंज बिईंग की ॲज आय सेड मी 23 वर्षाचा होतो जेव्हा मी पहिलं वर्कशॉप कंडक्ट केलं. तर माझा पहिला चॅलेंज हा होता पंकज की लोकांसमोर ॲज अ फॅसिलिटेटर किंवा ॲज अ ट्रेनर म्हणून जाणं आणि हे कॉन्फिडेंटली सांगणं की मी आहे तो ट्रेनर, त्यांनी ऍक्सेप्ट करणं. ॲब्सोल्युटली तो माझ्यासाठी सर्वात मोठा चॅलेंज होता. आय मीन जस्ट इमॅजिन इफ यू आर अ डिरेक्टर ऑफ अ बिग कंपनी ऑर अ बिग स्कूल इन्स्टिट्यूशन आणि 23 वर्षाचा मुलगा तुझं दार वाजवतोय आणि म्हणतोय की आय कॅन डू इट, लेट्स जस्ट टॉक अबाउट इट. कदाचित मी परफेक्ट नसेल बट ॲटलीस्ट लेट गिव्ह इट अ ट्राय. यू विल बी लाईक ठीक आहे, याला चान्स द्यायला पाहिजे पण की नाही. बरोबर. सो दॅट वॉज माय फर्स्ट चॅलेंज. आणि तो चॅलेंज नाही म्हटलं तरी कमीत कमी 4-5 वर्कशॉप माझ्यासोबत राहिला तो. कारण की ह्याच्यात मी कोणाला दोष देत नाहीये, ह्याच्यात मी कोणाला ब्लेम करत नाहीये. इनफॅक्ट आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की माझी सुरुवात जर्नीची इतक्या सुंदर आणि इतक्या सपोर्टिव्ह लोकांसोबत झाली की दे बिलीव्ड इन मी, दे बिलीव्ड इन माय वर्क, दे बिलीव्ड इन माय पॅशन, दे बिलीव्ड इन माय जर्नी. त्याच्यामुळे एव्हरी वर्कशॉप दॅट आय हॅव डन सिन्स ग्लोबल विजन, एव्हरीबडी हॅज कंट्रीब्युटेड टू माय वर्कशॉप. त्याच्यामुळे मी नेहमी एक जोक क्रॅक करत असतो ऑलमोस्ट माझ्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये की तुम्ही जर 50 लोक माझ्या समोर बसलेले आहात तर ॲक्च्युली आपण 51 लोकांची टीम आहोत. त्याच्यामुळे आपल्याला एकत्र ग्रो करायचं आहे. अँड जस्ट इमॅजिन मी बोलतोय तर 50 लोक ऐकतायत, पण 50 लोक बोलतील तर मी एकटा ऐकेल, तर अगदी एक सेल्फिशमध्ये म्हटलं तर माझा 50x जास्त माझा फायदा होतोय. बरोबर. सो दॅट इज समथिंग दॅट माझ्या ज्या चॅलेंजला मी अशा प्रकारे कन्वर्ट केलं. द नेक्स्ट चॅलेंज इज अ सॉर्ट ऑफ अ मॅच्युअर चॅलेंज आणि जे माझ्यासाठी एक आय ओपनर होतं. पहिलं वर्ष किंवा पहिले जे 4-5 वर्कशॉप्स आपण म्हणू ते अगदी हसत खेळत निघून गेले माझे. त्याच्यामध्ये लक फॅक्टर एक खूप मोठा फॅक्टर होता पंकज. बट देन सेकंड इयर पासून मला असं जाणवायला लागलं की द हार्डर आय वर्क द लकियर आय गॉट. कारण की पहिले माउथ पब्लिसिटी म्हणा किंवा एक सीझन असतो वर्कशॉपचा, जेव्हा सुट्ट्या असतात, बरोबर, एक्झाम्स नसतात, पोरं गावाला नाही जात, तो सीझन असतो वर्कशॉपचा. ते मला हळूहळू ते टॅक्टिक्स कळाले, पहिले काहीच माहीत नव्हतं. तो माझं पहिलं चॅलेंज नंतर झाला. पर आता कुठे ना कुठे मला एक एक्सेप्टन्स मिळायला लागलं की ठीक आहे, अभिजित ॲज अ ट्रेनर आमच्या गेट्समध्ये वेलकम आहे. गुड. नेक्स्ट चॅलेंज वॉज अ बिट सिरियस चॅलेंज आणि ते म्हणजे की मी असं काय देतोय तुम्हाला जे तुम्हाला अजून दुसऱ्या व्यक्तीकडून मिळत नाही आहे. अँड दॅट वॉज अ बिग आय ओपनर फॉर मी. कारण की माझी एक सर्वात मोठी आपण चूक म्हणू शकतो की आय वॉज व्हेरी नाईव्ह ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. त्याच्यामुळे मी नेहमी जे बेसिक कोर व्हॅल्यूज, जे बेसिक कोर वर्कशॉप्स असतात, फॉर एक्झाम्पल बॉडी लँग्वेज मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, व्हॅल्यूज अँड बिहेवियर, टीम वर्क, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, मी या गोष्टींशी डील करायचो. आजही मी त्याच गोष्टींशी डील करतो. फरक फक्त इतका होता, चॅलेंज मला तितकं जाणवत होतं की तेव्हा मी एका अशा पद्धतीने डील करायचो जे कुठे ना कुठे माझ्या ऑडियन्सला ऑलरेडी माहीत होतं. त्याच्यामुळे म्हणजे कुठेतरी त्यामध्ये युनिकनेस नव्हता असं आपण म्हणू. एक्झॅक्टली, यू आर ॲब्सोल्युटली राईट. त्याच्यामध्ये युनिक असं काहीच नव्हतं की तुम्ही जर अभिजित मांडवेला तुमच्या कॉलेजमध्ये बोलवता तर अभिजित मांडवे असं काय युनिक देईल ज्याच्यासाठी युल बी सेइंग की अरे नाही बॉस इसको वापस बुलाएंगे आपण, असं नव्हतं माझ्याकडे. ओके. त्याच्यामुळे ते रेपिटेटिव्ह माझ्याकडे येत होतं जास्त. सो दॅट वॉज माय चॅलेंज नंबर 2. त्याच्यासाठी मग ते ओव्हरकम करायला मग मी जास्त रिसर्च करायला लागलो, मी जास्त पुस्तकं वाचायला लागलो, मी जास्त लोकांशी बोलायला लागलो आणि सर्वात इम्पॉर्टंट पंकज, मी जास्त फीडबॅक्स घ्यायला लागलो. त्याच्यानंतरही मला असं जाणवलं की हे सगळं मी करत होतो ते मला अजून माझे जो पाया आहे तो मजबूत करत होते, की तू जे रेग्युलर चालू आहे तोच माझा पाया मजबूत करत होते. मी तो पाया तोडू शकलो आणि माझी स्वतःची छवी माझ्या वर्कशॉपमध्ये आणू शकलो जेव्हा मी एक गोष्ट एक्सेप्ट केली की मला त्या लोकांना कदाचित बेस्ट मी देऊ नाही शकत. कारण की ऑफकोर्स आपण जेही काही करायला जाऊ आपल्यापेक्षा 10 पटीने लोक आहेत बाहेर बेस्ट करणारे, पण माझ्यामध्ये एक रिअलायझेशन होतं की मी माझं तर बेस्ट देऊ शकतो. बरोबर. दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला तेवढंच माहिती आहे जेवढं आपल्याला माहिती आहे, जे दुनियेला माहिती आहे ते आपल्याला माहिती नाही. ॲब्सोल्युटली. सो जर तुम्हाला दुनियेला काय कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल तर त्यांच्या एक्सपेक्टेशन्स, नीड, डिझायर्स हे अंडरस्टँड केले पाहिजेत फीडबॅकच्या स्वरूपात आणि मग नंतर त्याच्यावरती इनोव्हेट करून आपलं स्वतःच्या गोष्टी, थॉट्स वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करून मग ते नंतर डिलिव्हर केलं पाहिजे. येस येस येस. पंकज, आय कम्प्लिटली अग्री विथ युअर लास्ट स्टेटमेंट. जेव्हा तुम्ही बोलले की स्वतःच्या थॉट्स आणि गोष्टी, मला त्याच्यामध्ये अजून एक वर्ड ऍड करायचं आहे, स्वतःचं पर्स्पेक्टिव्ह. ओके. दृष्टिकोन. तर टाइम मॅनेजमेंट जरी मी घेतलं, मी तो माझ्या दृष्टिकोनातून समजवतो. आता टीम मॅनेजमेंट जरी घेतलं तरी तर माझ्या ऍक्टिव्हिटीज असतात. मी अगोदर बिंग व्हेरी ऑनेस्ट मी जायचो टीम ॲक्टिव्हिटीज फॉर टीम वर्क और ॲक्टिव्हिटीज फॉर टाईम मॅनेजमेंट, ते चालायचं, टाळ्या पडायच्या, इम्पॅक्ट यायचा, पण ते रिपिटेटिव्ह झालं होतं.
आता मी असं करायला लागलोय. तो चॅलेंज मी अशा प्रकारे ओव्हरकम केला की मी स्वतःचे मॉड्यूल्स बनवतोच आहे, त्याच्यामध्ये स्वतःचे एक्झाम्पल्स आहेत, स्वतःचे एक्सपिरियन्सेस आहेत, स्वतःच्या गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे 3 चॅलेंजेस होते, 3 चॅलेंजेस ओव्हरकम केले. आय एम शुअर अजून खूप यायचे आहेत पुढे, आणि असंच हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण जसं पाऊल वाटाने चालणं म्हणतोय, आय एम शुअर तसंच लोकांशी बोलून, जास्त वाचून, कदाचित गुगलचा थोडासा कमी वापर करून. ओके, गुगल नकोय आता, गुगल आता नकोय मला. गुगलने मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत केली. नाउ आय वॉन्ट टू इनोव्हेट समथिंग. ॲब्सोल्युटली. त्याच्यामध्ये माझा पर्स्पेक्टिव्ह मी लोकांसमोर कसा मांडू, दॅट इज द करंट चॅलेंज आय एम फाइंडिंग माय सेल्फ. अँड यू नो आय एम व्हेरी हॅपी टू से की मी चांगल्या पद्धतीने करतोय ते मॅनेज, कारण की मला फीडबॅक्स येत आहे स्टुडंट्सकडून, टीचर्सकडून, आईकडून डेफिनेटली, आणि द फीडबॅक्स आर गुड. सो आय थिंक आय एम हिअर. मला इकडे जायचं तर मी इकडे कुठेतरी आता त्या फीडबॅकमध्ये असंच हळूहळू वर जाऊ आपण. दीज आर द चॅलेंजेस दॅट आय फेस्ड बेसिकली. दॅट्स ग्रेट. मी पुढच्या क्वेश्चनकडे येतोय की जो क्वेश्चन खरंच इम्पॉर्टंट आहे. ॲज अ प्रोफेशनल स्किल ट्रेनर तुम्ही वर्कआउट करताय, खूप साऱ्या स्टुडंटला भेटलात, तर प्रत्येक वेळेला कुठेतरी असं की तुझ्या आयुष्यात गोल काय, गोल सेटिंग केलंय का, किंवा काय आयुष्यात तुला काय बनायचंय, हे बऱ्याच वेळा एक असं म्हणून बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात, बरोबर. पण त्याच्यामागे एक लॉजिक आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की दुसऱ्याचं गोल सेटिंग म्हणजे दुसऱ्यासाठी इन्स्पिरेशन होऊ शकेल. तर असे काही गोल तुम्ही प्लॅन केलेत का की मला एक इनोव्हेटिव्ह मॉड्यूल बनवायचं आहे, एखादा ऑनलाईन कोर्स माझा तयार करायचा आहे, किंवा युट्यूबच्या माध्यमातून यायचे, काय नक्की गोल्स काय आहेत तुमचे? वेल, टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझा गोल जे आहे तो कायमस्वरूपी एकच राहिला आहे, आणि दॅट इज कम्युनिकेटिंग विथ पीपल. लाईक फॉर नाव आय एम कम्युनिकेटिंग विथ यू, आय एम कम्युनिकेटिंग विथ द ऑडियन्सेस राईट नाव. तो गोल माझा कधीच चेंज होणार नाही. तर चेंज माझं ते होईल की ह्या गोलला मी अजून एक्सपांड कसं करत जाईल. जसं आपण इंटरव्ह्यूचं स्टार्ट केलं होतं, माझा पहिला गोल फक्त तितका होता की भाषण 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 भाषण, बरोबर. त्याच्यानंतर स्वतःचा थोडासा वर्कशॉप, मग ते माझे फिजिकल वर्कशॉप्स आले, त्याच्यानंतर मी थोडासा सोशल मीडियावर जायला लागलो. असे मला एक एक परत मला फुलवायची, आपण जसं एक फुल जसं उमलतं तसं माझं फुल हळूहळू उमलतं आहे आता माझ्या प्रोफेशनली स्पीकिंग. त्याच्यामध्ये माझं जे नेक्स्ट जी थर असेल ती मला बनवायची आहे की आता मला डेफिनेटली सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह राहायचं आहे, अँड नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ इट, प्रोफेशनली स्पीकिंग. आय वॉन्ट टू मेक शुअर की मी जेव्हा सोशल मीडियावर जाईल तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू एडिशन असेल माझ्या व्ह्युअर्ससाठी, माझ्या पार्टिसिपेंटसाठी. मला फक्त जाऊन एखादं मीम अपलोड नाही करायचं आहे, किंवा मला फक्त जाऊन एखादं स्टोरी किंवा पोस्ट नाही करायचं आहे. सो अँड इवन आय फॉलो योर पोस्ट, अँड दिस इज समथिंग दॅट आय गेट इन्स्पायर्ड फ्रॉम पंकज. तुमच्या ज्या पोस्ट्स असतात, तुमच्या ज्या स्टोरीज असतात, यू मेक शुअर दॅट यू ॲड सम व्हॅल्यू to that person, whoever is watching it. So you know, something like that can be my immediate short term goal. That's great. Yes. Apart from that, I am publishing my book. Wow, that's great. Yes, thank you so much. माझं मी डेडलाईन सुद्धा दिलेली आहे माझ्या त्या गोलला, अँड दॅट इज सप्टेंबर एंड. बिकॉज यू नो पंकज, आय फर्मली बिलीव्ह दॅट a goal without a deadline is just a dream. And we all see dreams. पण त्यांच्यासाठी काहीतरी हातपाय हलवावे लागतात, राईट? तेव्हा ते ड्रीम्सचं रूपांतर गोल्स मध्ये होतं. त्याच्यामुळे माझं एक ड्रीम होतं की माझा आय टर्न 27 दिस ऑक्टोबर, आणि त्या माझा वाढदिवस यायच्या आत माझ्या हातात माझं पहिलं प्रकाशित पुस्तक पाहिजे. सुपर. तर त्याच्या काही स्टोरीज रेडी आहे माझ्याकडे, त्याचं टायटलही रेडी आहे. 2 पब्लिकेशन हाऊसेस आहेत जे इंटरेस्टेड आहेत माझ्या कामामध्ये. सो लेट्स सी, इट्स अ लॉंग वे टू गो. अजून थोडं स्ट्रक्चर बनायचं बाकी आहे, बट येस, आय एम डेफिनेटली वर्किंग ऑन द गोल. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट, माय शॉर्ट टर्म गोल वुड ऑल्सो बी टू डिलिव्हर सम टेड टॉक्स मे बी. रिसेंटली मी आता काही कनेक्टिव्हिटीमध्ये आलो आहे आपल्या सर्किटमध्ये की देर आर सच ब्युटिफुल इव्हेंट्स हॅपनिंग इन आवर ओन सिटी. त्याच्यामुळे मला वाटलं की आता जर मी हे करू शकतो तर कदाचित माझं पुढचं स्टेप तेच असू शकतं. बरोबर. बट कुठेतरी असं नाही वाटत की टेड टॉक तर होताच आहेत, पण टेड टॉक मधनं आपण रीच होणार जास्त असं लोकांपर्यंत. आजही मी तुम्हाला माझा प्लॅटफॉर्म म्हणजे दिला आहे की ज्यातनं अभिजित सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि सगळ्या गोष्टी वर्कआउट होऊ शकतील. तर टेड टॉक सारखा बरेच सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावरती आपण जाऊन बोलणारच आहोत डेफिनेटली, कारण की आपण वी आर बिलिव्हिंग टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग, म्हणजे आपण व्हॅल्यू पुट करण्यावरती बिलीव्ह करणारे लोक आहोत. बट अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे
काय नुसतं पुस्तक पब्लिश करून कशा पद्धतीने लोकांना हेल्प होईल एक वेगळं गोल आहे. व्हिडिओ रिलीज करून सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहून एक जास्तीत जास्त लोकांना कसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल हे गोल झालं. बट ह्या सगळ्या गोंधळामध्ये असं मी गोंधळ म्हणेल कारण की मी पण त्या फेजमधनं जातोय. वी हॅव लॉट ऑफ गोल्स. सगळे गोल्स आहेत शॉर्ट टर्म लॉंग टर्म. आपण त्याला चेस करण्यासाठी डेडलाईन डिसाईड करतोय, स्मार्ट गोल डिसाईड करतोय, अकॉर्डिंगली दॅट सगळ्या आपण गोष्टी करतो. बट यामध्ये कुठेतरी पर्सनल अभिजितचे काय गोल्स आहेत मला ते जाणून घ्यायला आवडेल. इन टर्म्स ऑफ हेल्थ, इन टर्म्स ऑफ पर्सनल लाईफ, इन टर्म्स ऑफ फॅमिली. यू नो आय थिंक दॅट्स फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी स्मार्ट क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल कारण की आपण अत्यंत या चुका करतो ज्या मीही माझ्या करिअरच्या स्टार्टिंगला केलेल्या होत्या की मी फक्त प्रोफेशनली ब्लाइंडेड होतो. येस दॅट गेव मी रिझल्ट्स. बट आपण म्हणतो की एव्हरीथिंग कॅन बी गुड इन आवर लाईफ, एव्हरीथिंग कॅन बी बेस्ट, बट एव्हरीथिंग कॅनॉट बी गुड अँड बेस्ट ॲट द सेम टाईम. त्याच्यामुळे जिकडे मी प्रोफेशनली कदाचित थोडासा चांगला चालू होतो माझ्या पर्सनल लाईफवर थोडासा त्याचा प्रभाव पडत होता आणि थोडासा नेगेटिव्ह म्हणू शकतो आपण, एक टोल पडत होता. बिकॉज जसं आपण आपल्या इंटरव्ह्यूमध्ये देखील बोललो की मी एक स्टेबल जॉबही करतो आहे. मी त्याला साधारण स्टेबल म्हणतो बिकॉज दॅट इज अ कंडिशनिंग आपल्याला जी दिलेली ती आणि त्याच्याबरोबर मी हे वर्कशॉप्स करतोय. बऱ्याच लोकांच्या मनात कदाचित हा प्रश्न येत असेल की तू जर जॉब करतोय तर वर्कशॉप्स कधी करतो. दॅट इज बिकॉज मी तिकडे जाऊन नाईट शिफ्टमध्ये जॉब करतो. ओके. आणि जे मला दिवसा मग मला जो फावला वेळ मिळतो त्याच्यामध्ये मी हे वर्कशॉप्स करतो. त्याच्यामुळे असं झालं होतं की येस माझ्या प्रोफेशनली स्पीकिंग मी खूप चांगला चालू होतो. जो माझा ग्रोथ रेट होता, जो ग्रोथ ग्राफ होता दॅट वॉज ॲस्टाउंडिंग. बट कुठे ना कुठे मग माझं झोपेकडे म्हणा, डाएटकडे म्हणा, माझ्या हेल्थकडे म्हणा ह्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं. अँड दॅट वॉज द मोमेंट वेन युअर पॉईंट केम इन टू द पिक्चर की अभिजित प्रोफेशनल गोल्स तुझे अमेझिंग आहेत. दॅट इज गोइंग ऑन रिअली गुड गिवन माय एज अँड माय एक्सपिरियन्स अँड एक्सपोजर. बट दॅट वॉज अ हाय टाईम जेव्हा मी माझे पर्सनल गोल्ससुद्धा सेट करायला लागलो. फ्रॉम देन ऑन आय मेक शुअर की आय ईट ऑन टाईम. आय मेक शुअर की मला कदाचित रात्रीची झोप नाही मिळणार पण मला 8 तासाची झोप मिळेल. आय मेड शुअर ऑफ दोज थिंग्स. आय मेड शुअर दॅट आय एम इमोशनली स्टेबल. आय मेड शुअर दॅट आय एम सायकोलॉजिकली काम. विच इज वाय जसं मी आपल्या इंटरव्ह्यूच्या स्टार्टलाही म्हटलं मी माझ्या आईच्या खूप क्लोज आहे. दॅट इज वन ऑफ द बेसिक रिझन. इट हेल्प मी ग्राउंडेड. कारण की मी तिच्याकडे जाऊन सगळं सांगू शकतो. बरोबर आहे. मी तिला सांगू शकतो की अगं मम्मी काल ना खूप थकलो अगं मी. बरोबर. मग ती मला तिचा पहिलं एकमेव सोल्युशन असतो एवढं कशाला करतो. एवढं सगळं कशाला करतो तू सगळं. ओके. कारण की मला जमतंय ते. बरोबर. आणि मला करायचं बिकॉज आय वॉन्ट टू डू दॅट थिंग. ॲब्सोल्युटली पंकज. ते मला जमतंय. आय वॉन्ट टू डू दिस थिंग अँड आय कॅन डू दिस थिंग्स. त्याच्यामुळे मी हे दोन्ही मॅनेज करतोय. बट येस आय कम्प्लिटली अग्री विथ यू. प्रोफेशनल स्पीकिंग आणि पर्सनली स्पीकिंग थोडीशी तारांबळ होते. पण आपण ते कसं म्हणतो सध्या माझी परिस्थिती अशी की आपण एक पॉईंट ए टू पॉईंट बी मी एका दोरीवर चालतोय आणि हातात फक्त एक बांबू आहे माझा. तो बॅलन्स करायचा. येस पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ. येस दॅट्स ग्रेट. तो लोकांना पण शिकवायचा बॅलन्स कसा करायचा आणि आपण स्वतःही बॅलन्स करायचा. ॲब्सोल्युटली. दॅट्स ग्रेट. ॲब्सोल्युटली. सो स्वतः आधी वेगवेगळ्या गोष्टी युटिलाइज करून आपल्यासाठी एक्सपेरिमेंट करून मग नंतर त्या डिस्क्लोज करणं लोकांसाठी वेगवेगळ्या ट्रेनिंगमध्ये वर्कशॉपमध्ये. सो दॅट इज द बेस्ट मेथड असं आपण म्हणू शकतो. आय कम्प्लिटली अग्री. आय कम्प्लिटली अग्री. अँड द बेस्ट पार्ट इज की जेव्हा मी ती छडी मॅनेज करत असतो माझे मसल्स पण बनतात. ओके. नॉलेज वाले मसल्स वी कॅन से. सुपर. रिअली ग्रेट थिंग्स. म्हणजे खूप चांगल्या गोष्टी आज आपण दोघं इथं डिस्कस करतोय. इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आपण आलो आहोत. इंटरव्ह्यूच्या म्हणजे दुःखद आहे थोडंसं. आय कॅन सी ऑन युअर फेस बिकॉज वी पीपल आर टॉकिंग टू पीपल. सो इंटरव्ह्यू हा 2 तास 3 तास चालला असता. बट सीझन्स ठेवूयाचे. येस सीझन्स नक्की आवडेल. नक्कीच आवडेल. सो लास्ट क्वेश्चन माझा तुम्हाला आहे की एक अभिजित जो पब्लिक स्पीकर नव्हता किंवा स्पीकर नव्हता किंवा कोच किंवा स्किल ट्रेनर नव्हता. सो तुम्हाला आज खूप सारे हे लोक बघतायत. माझा ऑडियन्स बघतोय. आज इंस्टाग्राम लाईव्ह चालू आहे, कॅमेरा आहे. तर ह्या ऑडियन्समध्ये पण अभिजित बसलेत, पंकज बसलेले आहेत की ज्यांना स्पीकिंग चालू करायचं आहे. ॲब्सोल्युटली. सो त्यांना काय असं एक सिम्पल असं गुरुमंत्र द्याल असं मी म्हणेल की ज्याच्यातनं जास्तीत जास्त पीपल स्पीकर होऊ शकतील किंवा ज्या लोकांना हा व्हिडिओ जे लोक बघतायत आपल्याला आत्ता त्या लोकांपर्यंत क्वालिटी जो तुमचा एक्सपिरियन्स आहे अनुभवातनं तुम्हाला आलेला आहे जे थोडक्यात कसं मानता येईल की त्यांची जर्नी स्टार्ट होऊ शकेल म्हणजे एक पंकज एक अभिजित कसा घडू शकेल. सो तुम्ही जे आज ऑडियन्सेस हा इंटरव्ह्यू बघत आहात मला तुमच्यासाठी फक्त एकच सजेशन नाही म्हणता येणार, टिप्पणी सुद्धा नाही म्हणता येणार. द बेसिक रिझन बिईंग दॅट की मी स्वतः खूप इनएक्सपिरियन्स्ड आहे आणि आय फाइंड माय सेल्फ व्हेरी इनअप्रोप्रिएट टू गिव्ह एनी सजेशन्स ऑर ॲडवाइसेस टू एनीबडी. बट
I'd like to share one of my point with you, one of my experience with you, and that is, if you believe in something, तुम्हाला जर स्वतःच्या एखाद्या कोणत्याही व्यक्तिमत्वाच्या कोणत्याही छवीवर भरोसा असेल, त्या भरोशाला तुम्ही प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये कसं रूपांतर करू शकाल ह्याच्यावर तुम्ही विचार करा. दॅट इज द गुरुमंत्र म्हणू शकतो, किंवा दॅट इज द सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण असं म्हणू शकतो. तुमच्यातली जी बेस्ट क्वालिटी असेल त्याचं तुम्ही लोकांसाठी, स्वतःसाठी आणि अल्टिमेटली ऑन अ बिगर स्केल एका समाजासाठी तुम्ही कसा त्याचा वापर करू शकता. मग ते एक वर्कशॉप का असे ना, काही लेख असे ना, काही टॉक असे ना, जसं मी आत्ता करत आहे पंकजसोबत, तुम्ही त्याचं रूपांतर रियालिटीमध्ये कसं करू शकता. यू रिअली नीड टू लर्न दॅट. अँड ऑन दॅट थॉट आय ऑल्सो हॅव अ सर्टन मेसेज टू नॉट ओनली द यूथ बट एव्हरीबडी हू इज लिसनिंग टू दिस व्हिडिओ, दॅट आपल्याला खूप सारे सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळे आजची एक चिंताजनक एक गोष्ट मला म्हणायला आवडेल की असं होतं की आपल्याकडे खूप इन्फॉर्मेशनचे सोर्सेस आहे, पण त्याच्याने फक्त इनपुट होतोय आपला. वी ऑल्सो नीड टू लेट गो ऑफ समथिंग. त्याच्यामुळे मला बरेच प्रश्न येतात, मला बरेच स्टुडंट्स विचारतात की अभिजित मी आज अजून काय शिकलं पाहिजे, मी अजून काय शिकलं पाहिजे, मी अजून काय केलं पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त काय. माझं एकच त्यांच्यासाठी उत्तर असतं की मित्रा, लर्न टू अनलर्न थिंग्स. कारण की सध्या आपल्याकडे इतके इन्फ्लुएन्सर्स आहेत, सध्या आपल्याकडे सोशल मीडिया आहे, सध्या आपल्याकडे बुक्स आहेत. तुम्ही एक इन्स्टावर एक फक्त त्या आयकॉनवर क्लिक केलं का हजारो मीम्स तुमच्या समोर येतात. सेम इज विथ फेसबुक, सेम इज विथ यूट्यूब, सेम इज विथ एनी सोशल मीडिया यू टेक. तुमचं पुस्तक असेल, तुम्ही बऱ्याच लोकांशी बोलत असाल, तर आपला इंटेक जास्त वाढतोय. यू नो व्हॉट आय एम सेईंग, राईट? बट यू ऑल्सो नीड टू पुट अ फुल स्टॉप टू इट समटाईम. यू नीड टू लेट इट गो. तुम्हाला विचार करावा लागेल का, मला जर नवीन गोष्टी शिकायच्या आहेत तर सध्या माझे जे पर्स्पेक्टिव्ह आहेत, सध्या जे दृष्टिकोन आहेत, त्यांना मला थोडंसं बाजूला ठेवता येईल का. जेव्हा तुम्ही हा कॉन्शियस आणि जेव्हा हा मॅच्युअर डिसिजन घ्याल की इन ऑर्डर टू मेक स्पेस फॉर समथिंग मोर इम्पॉर्टंट, माझ्याकडे आत्ता जे आहे आय नीड टू लेट देम गो, दॅट इज गोइंग टू बी द डे यू आर गोइंग टू इम्प्रूव्ह अँड दॅट इज समथिंग दॅट आय हॅव गॉट फॉर यू. थँक्यू. मित्रांनो, आजचा इंटरव्ह्यू आम्ही इथे थांबवत आहोत. पुढचा इंटरव्ह्यू लवकरच घेऊन येतो, आजसाठी आम्ही रजा घेतोय. अभिजित, थँक्यू सो मच फॉर कमिंग डाऊन ऑन माय शो. तुम्ही आज माझ्या शोवरती आलात. खूप चांगल्या गोष्टीने आपण दोघांनी डिस्कस केला आहे. खूप व्हॅल्यू ह्या इंटरव्ह्यूतनं सगळ्या ऑडियन्सला भेटणार आहे. मी डेफिनेटली आत्ताच अश्युअर्ड आहे मी की जो काय ऑडियन्स तुम्हाला मला बघतोय, ह्या लोकांना या इंटरव्ह्यूमध्ये डेफिनेटली व्हॅल्यू भेटणार आहेत. येस, थँक्यू सो मच पंकज. अँड ऑन दॅट नोट आय वॉन्ट टू थँक यू. सो प्लीज एक्सेप्ट दिस. दिस इज समथिंग की ते तुला खूप आवडतं. मी बिहाइंड द सीन मध्ये मी ऑलरेडी तुला सांगितलं की हे काय, बट लेट्स नॉट रिव्हील इट ऑन द शो. ओके ओके. द ओनली रिझन बिंग पंकज, आय एम व्हेरी ग्रेटफुल की तू मला तुझ्या शोवर इन्व्हाइट केलं ऑन बिहाफ ऑफ बी फ्लाय मीडिया. आय एम व्हेरी थँकफुल. अँड जस्ट टू गिव्ह यू अ व्हेरी शॉर्ट कन्फेशन, आय हॅव अ कन्फेशन टू मेक ॲक्च्युली. आणि हे मी तुला पहिले पण बोललेलं आहे की मी कॅमेरावर यायला खूप घाबरायचो पहिले. त्याच्यामुळे वेन वी हॅड अ टॉक की अभिजित तुला आवडेल का यायला, मी हो म्हणून दिलं होतं तुला, पण मी मनात म्हटलं होतं प्लीज तू म्हण की कॅन्सल झालं आहे, नको येऊ तू. ओके. सो थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. मला माझ्यातला तो फोबिया, माझ्यातली जी भीती होती ती काढायला आज तू मदत केली आहे. अँड आय एम गोइंग टू रिमेंबर दिस अँड यू पीपल फॉर ॲज लॉंग ॲज आय कंडक्ट वर्कशॉप. आय एम लकी इनफ. थँक्यू सो मच. या, दॅट्स ग्रेट. थँक्यू. थँक्यू.